आज आपण भारतीय कला केंद्र सोलापूर हे गणित पाहणार आहोत. त्यांनी तुम्हाला रिसीट पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. यात त्यांनी फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काढायला सांगितलं आहे. त्यांनी फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काढायला सांगितलं आहे. त्यांनी बॅलन्स शीट काढायला सांगितलेली नाही. पण आपण आपल्या सोयीसाठी बॅलन्स शीट तयार करणार आहोत. आपण आपल्या सोयीसाठी बॅलन्स शीट तयार करणार आहोत. तर मी आता रिसीट बाजू वाचतो. बघा, बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे. कॅश इन हँड 200 रुपये, कॅश इन बँक 12,500. हा सुरुवातीचा बॅलन्स असतो. त्यानंतर लॉकर रेंट 400, एंट्रन्स फी 2,900, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 250, रिसीट फ्रॉम ड्रामा 9,000, लिगॅसी 12,000, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी 400, मिसलेनियस रिसीट 400. त्यानंतर पेमेंट साईड वाचतोय. स्टेशनरी 600, फर्निचर परचेस 7,000, इन्व्हेस्टमेंट 14,000, एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा 3,000, बाय पोस्टेज 450, मॅगझिन अँड न्यूजपेपर 600, सॅलरी 4,400, बॅलन्स कॅरी डाऊन, कॅश 700, बँक 7,300. पहिली ॲडजस्टमेंट आहे. लिगॅसी आर टू बी कॅपिटलाइज, आउटस्टँडिंग सॅलरी 200, 50% एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज करा. म्हणजे काय? त्यातली ती रक्कम कॅपिटल फंडमध्ये जाऊन मिसळा. त्यांनी सांगितलं लिगॅसी टू बी कॅपिटलाइज म्हणून लिगॅसीला मार्किंग केलं. आउटस्टँडिंग सॅलरी सांगितलं म्हणून सॅलरीला मार्किंग केलं. पेमेंट साईडला सॅलरीला मार्किंग केलं आहे बघा. त्यानंतर 50% एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज, त्यावर एंट्रन्स फीला पण मार्किंग केलं रिसीट बाजूला. ठीक आहे, मार्किंग केलेलं मी तुम्हाला दाखवतो आहे. त्यानंतर रिसीट बाजूला बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. हा ओपनिंग बॅलन्स आहे. हा ओपनिंग बॅलन्स काय होतो? हा ओपनिंग बॅलन्स शीटला जातो. कॅश बॅलन्स ओपनिंग बॅलन्स शीटला जातो. म्हणजे आपण आता जी बॅलन्स शीट काढणार आहोत, सांगितलेली नसली तरी त्या बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला कॅश आणि बँकेचा बॅलन्स दाखवायचा नाही. आणि हा जो क्लोजिंग बॅलन्स आहे पेमेंट साईडचा, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक 700 आणि 7,300, हा क्लोजिंग बॅलन्स शीटला, म्हणजे आपण जी बॅलन्स शीट तयार करणार आहोत तिथं जातो. रिसीट बाजू मॅक्झिमम इन्कम साईडला जाते. आणि पेमेंट साईड मॅक्झिमम एक्सपेंडिचरला किंवा असेटला जाते. एक्सपेंडिचर बाजू मॅक्झिमम, पेमेंट बाजू मॅक्झिमम एक्सपेंडिचरला किंवा असेटला जाते. आणि रिसीट बाजू मॅक्झिमम इन्कम साईडला जाते. ठीक आहे, आपण सोडवायला चालू करू. पहिल्यांदा रिसीट बाजू ट्रान्सफर करूया. आखून घेतलं मी. भारतीय कला केंद्र नाव दिलं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर इयर एंडेड 31 मार्च 2018. डेबिट साईड एक्सपेंडिचर आहे, क्रेडिट साईड इन्कम आहे. रिसीट बाजू आपण ट्रान्सफर करतोय. रिसीट बाजू ट्रान्सफर करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, रिसीट बाजू मॅक्झिमम कुठं जाते? असेटला जाते. रिसीट बाजू मॅक्झिमम इन्कम साईडला जाते. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दिले. बॅलन्स ब्रॉट डाऊन हा आपण असेट साईडला बॅलन्स शीटच्या असेटला नेणार आहोत. ते पण ओपनिंग, ती आपण कधीही काढत नाही. त्यानंतर लॉकर रेंट 400 आउटरला लिहिलं. त्या एंट्रन्स फी 2,900 इनरला लिहिलं. त्यानंतर सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 250, बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 250. त्यानंतर रिसीट ऑफ ड्रामा 9,000, त्यानंतर लिगॅसी 12,000 इनरला लिहिले, कारण का मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी 400 रुपये, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी 400 रुपये.
त्यानंतर मिसलेनियस रिसीट 400 रुपये, मिसलेनियस रिसीट 400 रुपये. त्यानंतर पेमेंट साईड ट्रान्सफर करतो आहे आपण. स्टेशनरी 600, टू स्टेशनरी 600. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा त्यानंतर फर्निचर परचेस 7,000, फर्निचर असेटला ट्रान्सफर केलं, फर्निचर 7,000. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्मेंट सिक्युरिटी असेटला, इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्मेंट सिक्युरिटी 14,000. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा पेमेंट साईड मॅक्झिमम एक्सपेंडिचरला किंवा असेटला जाते, तेव्हा एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा 3,000. त्यानंतर पोस्टेज 450, त्यानंतर मॅगझिन अँड न्यूजपेपर 600, सॅलरी 4,400, इनर आलेले 4,400. त्यानंतर बॅलन्स कॅरीड डाऊन लिहिला आहे, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आहे कॅश आणि बँकेचा. असेट साईडला लिहिलं कॅश इन हँड 700, कॅश ॲट बँक 7,300. त्यानंतर पहिली ॲडजस्टमेंट आहे लिगॅसी आर टू बी कॅपिटलाइज. लिगॅसी काय करा, कॅपिटल फंडमध्ये ट्रान्सफर करा. म्हणून आधी लायबिलिटीला कॅपिटल फंड लिहून घेतला आहे. त्यांनी कॅपिटल फंड दिलेला नाही म्हणून प्रश्नचिन्ह केलं आहे. त्यामध्ये लिगॅसी ॲड केली, लिगॅसी 12,000 आणि लिगॅसी कॅपिटलाइज करायला सांगितलं आहे. म्हणून इन्कम साईडच्या लिगॅसीमधनं बाय लिगॅसी लिहिले 12,000, त्याच्याखाली लिहिलं लेस कॅपिटलाइज 12,000, आउटरला डॅश. आउटस्टँडिंग सॅलरी 200 सांगितलं आहे. सॅलरी एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचरला बघा टू सॅलरी 4,400. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 200, आउटरला 4,700. बॅलन्स शीट दुसरा इफेक्ट, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग सॅलरी 200. त्यानंतर 50% एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज. इन्कम साईडला बाय एंट्रन्स फी 2900 लेस 50% कॅपिटलाइज. 2900च्या निम्मे 1,450 येतात. 2900च्या निम्मे 1,450 येतात. आउटरला 1,450. याचा सेकंड इफेक्ट, कॅपिटल फंड आधी लिगॅसी लिहिलं 12,000, ॲड केले एंट्रन्स फी 1,450, त्याच्याखाली 13,450. ओके, इथं आपला प्रॉब्लेम सोडून झाला. आता आपण अकाउंट टॅली करूया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टॅली करू. सगळ्यात पहिल्यांदी एक्सपेंडिचरची बेरीज केली बघा. 600, 3,000, 450, 600, 4,600. बेरीज आली 9,250. त्यानंतर इन्कम साईडची बेरीज केली 400, 1,450, 250, 9,000, 400, 400. बेरीज आली 11,900. ठीक आहे. यातला 11,900 बेरीज मोठी आहे म्हणून डेबिटला पण लिहिली 11,900, क्रेडिटला पण लिहिली. डेबिट आणि क्रेडिट दोन्हीला 11,900 रुपये लिहिले. आता यातला फरक शोधून काढायचा. 11,900 वजा 9,250, 11,900 वजा 9,250, 2,650 फरक आला. हा जो फरक आला हा डेबिट साईडला आला. हा डेबिटला आला. टू सरप्लस 2,650. याला काय म्हणायचं, डेबिटला आला तर सरप्लस, क्रेडिटला आला तर डेफिसिट. डेफिसिट म्हणजे लॉस, सरप्लस म्हणजे प्रॉफिट. टू सरप्लस 2,650 कंसात लिहिलं ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. कॅपिटल फंडमध्ये ॲड करा. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल पहिल्यांदा लिहिलं आहे, लिगॅसी लिहिलं आहे, एंट्रन्स फी लिहिलं आहे. यांची बेरीज 13,450 आली. यामध्ये ॲड सरप्लस लिहिलं, 2,650. आउटरला बेरीज करू शकलो नाही आपण. आउटरची बेरीज करू शकलो नाही. का करू शकलो नाही? याचं कारण कॅपिटल फंडची मूळ किंमत आपल्याला दिलेली नाही.
कॅपिटल फंडची मूळ किंमत दिलेली नाही, त्यामुळे आपल्याला आउटवर्डची बेरीज करता येत नाही, त्यामुळे बॅलन्स शीट टॅली होणार नाही. मी खाली एक दिलं आहे, प्रश्नामध्ये कॅपिटल फंड दिलेला नाही, त्यामुळे बाहेरील कॉलममधील कॅपिटल फंड शोधता आलेला नाही. हे का प्रश्नचिन्ह केलेलं आहे, आम्हाला तो कॅपिटल फंड शोधता आलेला नाही. तसेच प्रश्नामध्ये मात्रा राहिली बघा गडबडीत. तसेच प्रश्नामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायला सांगितलेला आहे, आपण तो तयार केलेला आहे. बॅलन्स शीट आपण आपल्या माहितीकरता तयार केली आहे, प्रश्नामध्ये सांगितलेली नाही. बॅलन्स शीट आपण आपल्या माहितीकरता तयार केलेली आहे, प्रश्नामध्ये तयार करायला सांगितलेली नाही, त्यामुळे या प्रश्नामध्ये बॅलन्स शीट टॅली होणार नाही. ओके, इथं प्रॉब्लेम संपतो.